या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। राहुल गांधी नंदुरबार मध्ये दाखल झालेत। नंदुरबार मधली ही लाईव्ह दृश्य झी24 तासवर आपण पाहू शकता। राहुल गांधींचा भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रामध्ये ही यात्रा दाखल झालेली आहे। नंदुरबार पासून महाराष्ट्रातल्या भारत जोडो यात्रेला सुरुवात होते, तर नंदुरबार मध्ये राहुल गांधींचा रोड शो होणार आहे। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेसाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, अमित देशमुख, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, त्याचप्रमाणे खासदार के.सी. वेणुगोपाल यांच्यासह हजारो कार्यकर्ते नंदुरबारमध्ये दाखल झालेत। आज नंदुरबार आणि उद्या धुळे, मालेगाव, तर 14 मार्चला नाशिक, 15 मार्चला पालघर, ठाणे असा प्रवास करत ही यात्रा 16 मार्चला मुंबईमध्ये दाखल होणार आहे। तर 17 मार्चला भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप शिवाजी पार्कवर होणार आहे। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा ही नंदुरबारमध्ये दाखल झालेली आहे आणि थोड्याच वेळात नंदुरबारमध्ये शक्ती प्रदर्शनाला देखील सुरुवात होणार आहे। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी योगेश खरे फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। योगेश, या क्षणाची मोठी बातमी, राहुल गांधी नंदुरबारमध्ये दाखल झालेत, काय अधिक माहिती? राहुल गांधी आता नंदुरबारमध्ये पोहोचलेले आहेत। नंदुरबार हे काँग्रेससाठी एक महत्त्वाचा जिल्हा आहे। आतापर्यंत झालेल्या सर्व निवडणुकांमध्ये सोनिया गांधी, राजीव गांधी, अगदी इंदिरा गांधी या सर्वांनीच आपल्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार हा नंदुरबारमधून सुरू केलेला आहे आणि कुठल्याही देशातल्या मोहिमेला हे नंदुरबारमधून सुरुवात केली आहे। त्यामुळे आज राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रेचा जरी अंतिम टप्पा असला तरी तो लोकसभेच्या पार्श्वभूमीवर आज महत्त्वाचा आहे। राहुल गांधी यांनी आताच आदिवासी बांधवांसोबत, महिलांसोबत इथल्या होळीमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि त्यांच्या आदिवासी परंपरा समजावून घेत त्यांच्याशी चर्चा केलेली आहे। आपण बघू शकतो की रंगीबेरंगी पेहराव घातलेल्या या सर्व महिला आणि त्यांच्या सर्वात महत्त्वाचा असलेला हा सण, होळीचा सण, हा त्यांच्यासाठी आदिवासी समाजासाठी सगळ्यात महत्त्वाचा असतो आणि त्यामध्ये सहभागी होऊन राहुल गांधी यांनी आदिवासीची मनं जिंकलेली आहेत। आता थोड्या वेळामध्ये या होळीतून येऊन ते नागरिकांना संबोधन करतील। भारत जोडो यात्रेच्या अंतिम टप्प्याची सुरुवात ही आता झालेली आहे। मुंबईमध्ये या मोहिमेची अखेर होणार आहे, त्यामुळे आता शेवटचा टप्पा हा राहुल गांधी यांच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे। नक्कीच योगेश, मात्र आजच्या या कार्यक्रमाची संपूर्ण रूपरेषा काय आणि कशी असणार आहे? अनेक आदिवासी बांधव या ठिकाणी आलेले आहेत, सर्व यामध्ये सहभागी झालेले आहेत। राहुल गांधी आताच त्या होळीतून सहभागी होऊन आता व्यासपीठाकडे येत आहेत। तर म्हणजे राहुल गांधी आता काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आदिवासी बांधव सुद्धा याकडे लक्ष देऊन आहेत आणि कधी काळी आदिवासींचा गड असलेला हा जिल्हा आता भाजपच्या ताब्यात आहे, त्यामुळे एकूणच महत्त्वाचं बोलून या ठिकाणी राहुल गांधी यांची मनं जिंकू शकतात। त्यामुळे सर्वच नागरिकांचं, आदिवासी नागरिकांचं आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचंही लक्ष लागलेलं आहे की राहुल गांधी या आदिवासींना काय संबोधन करतात। बिलकुल, नक्कीच धन्यवाद योगेश तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। तर आपण पाहतोय या क्षणाची महत्त्वाची बातमी ती म्हणजे राहुल गांधी नंदुरबारमध्ये दाखल झालेले आहेत आणि नंदुरबार मधली ही लाईव्ह दृश्य झी24 तासच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत। राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रामध्ये दाखल झाली आहे।